कुठे गेलं रे? तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं ट्रॅक्टर डायरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही होतो ढकांबे गावामध्ये मका तोडण्यासाठी. वावरात पोहोचल्यानंतर बाकी जणांनी लगेच तोडायला सुरुवात केली आणि तुम्हाला मका दिसत असेल मित्रांनो, इतकी हिरवीगार मका आहे बघा. सगळीकडून बघा, इतकी हिरवीगार मका आहे आणि ते तोडायला किती मजा येत असेल नाही. हा बघा आमचा ट्रॅक्टर महिंद्रा. बघा ही एवढी हिरवीगार मका आहे आणि आमच्याकडे सध्या ऊन पण खूपच वाढलेलं आहे. तुमच्याकडे कसं ऊन आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, तसेच कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बघा हे अशी मका आणि हे ना बाकीचे जण लगेच भरायला आलेले आहेत मका मित्रांनो. हे बघा म्हणजे 4 ते 5 जण आहेत मका भरण्यासाठी. कारण एवढी हिरवीगार मका आहे ना, आणि जर तोडून टाकले ना तर ती वाळून जाते. त्यामुळे ना लगेच भरून घेतो, म्हणजे मग दोन्ही पण कामं चालतात आमचे. बघा एवढी तोडून झालेली आहे हिरवीगार मका. बघा या असं ना वरती फेकण्यासाठी थोडं बांधून घेतो आहे, कारण आहे ना वरती फेकायला सोपं जातं. ऊसाच्या ना कशा मुळ्या असतात तसं म्हणजे हे पण आम्ही थोडं थोडं ना बांधून घेतो आहे, कारण आम्हालाच वर फेकण्यासाठी सोपं जाईल त्यामुळं. तर बघा एवढं बांधले आणि एवढं तोडून पण टाकलेलं आहे मुलांनी. आणि पाहताना 2 ते 2:30 वाजले असतील. तर बघा एवढं ट्रॅक्टर भरून झालेलं आहे ऑलरेडी आमचा. बघा आणि ऊन पण खूप कडाक्याचं तापलेलं आहे. खूपच म्हणजे ऊन लागत आहे मित्रांनो. आता सध्या आज 2 तारीख आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे पावसाचं वातावरण झालं आहे का आता सध्या? कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडं पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. सकाळी ऊन म्हणजे सकाळचे ऊन असतं 12 ते 12:30 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजता म्हणजे पावसाळ्यासारखं वातावरण होतं आहे. तुमच्याकडे कसं वातावरण आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि हे आमचं ना म्हणजे हे रोजचंच काम आहे, त्यामुळे ना आम्हाला करावंच लागतं. आणि हे बघा एवढे ट्रॅक्टर भरून झालेलं आहे मित्रांनो. आणि ऊन पण खूप कडाक्याचं होतं, त्यामुळे ना मुलांनी ना तिथं जवळच एक तळं होतं. तर ट्रॅक्टर भरून झाल्यावर त्यांनी एक प्लॅन केला होता तळ्यावर पोहायला जायचा. तर बघा एवढा ट्रॅक्टर भरून झालेला आहे आणि आता हा ट्रॅक्टर आहे ना आमचे ड्रायव्हर येईपर्यंत तिथं लावायचा आहे ट्रॅक्टर. आणि मग नंतरून आहे ना ड्रायव्हर आल्यावर ते ट्रॅक्टर घेऊन जातील. तर हे बघा आता हा ट्रॅक्टर तिकडं चाललेला आहे आणि बाजूलाच थोडं पुढे गेल्यावरती आहे ना तिथं एक तळं आहे. खूपच उकाडा जाणवत होतं, त्यामुळं ना मुलांनी आंघोळीचा प्लॅन केलेला होता ना, त्यामुळे तिकडं हे ट्रॅक्टर असं भरून झालं लगेच मुलांनी ना तिकडे गेले होते. काही मुलं तिकडं तळ्यावर गेले होते मुलं. आणि हे बघा एवढे ट्रॅक्टर भरून झालेलं आहे आणि इथं जवळूनच खूपच विमानं खालून येत होते मित्रांनो. आज तर काही नाही आले, पण मग तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये, किती खालून हेलिकॉप्टर इथं येत होते ते. आणि हे बघा एवढं भरून झाल्यानंतर मुलांनी लगेच तळ्याकडे धाव घेतली. हे बघा 3 जण, धनंजय, कृष्ण आणि श्याम, हे 3 जण तळ्यावरती म्हणजे मका तोडून झाले लगेच तळ्यावरती आले. उकाडा खूपच वाढलेला आहे ना त्यामुळं. आणि बघा हे कसं, हा बघा धनंजय कसे पाण्यात उडी मारलेली आहे त्यांनी. म्हणजे खूपच गावाकडचं काम खूपच भारी असतं मित्रांनो. काम पण करता येतं आणि असं काही म्हणजे थोडंसं असं हे पण करता येतं नाही का, असं काही फनी व्हावा म्हणून, काही आनंद मिळावा म्हणून. त्यामुळे बघा हे डायरेक्ट पाण्यात उडी मारले बिनधास्तपणे. आणि आता एक झलक पोहून डायरेक्ट वरती आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही असं कधी पोहिले आहे का तळ्यामध्ये? तर पोहिले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. हे बघा अजून एक जणांनी उडी मारलेली आहे पाण्यामध्ये. हे बघा कोण आहे, हा गोलूच आहे, सॉरी धनंजय आहे. हे बघा एका मागून एक नॉनस्टॉप याने उड्या मारलेल्या आहेत आणि आंघोळ करण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत मित्रांनो. मला पण जायचं होतं, पण मला पोहता येत नाही मित्रांनो, त्यामुळे मी काही पाण्यामध्ये उतरलेलो नाही.
आणि हे बघा किती म्हणजे त्यांच्याकडे पाहून मला पण असं पोहावं मी पण असं वाटत होतं, पण मग मला पोहता येत नाही त्यामुळे मी पाण्यात उतरलो नाही. ते बघा आणि हे किती आनंद लुटत आहेत मनमुराद. म्हणजे ऊन असताना असं गार पाण्यात आंघोळ करण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो. आणि इतक्या म्हणजे पाण्यामध्ये ना खरंच काय सांगू, इतकी भारी मजा येत असेल यांना. हे बघा किती भारी आंघोळ करत आहेत आणि हे पोहण्यासाठी खूपच एक्सपर्ट आहेत हे मुलं. हे बघा इतक्यामध्ये म्हणजे मध्ये गेलेले आहे ते तळ्यामध्ये, डायरेक्ट सेंटरला आहेत ते पोहत गेलेले आहेत. तर बघा या असं एकदम त्यांना खूपच एक्सपिरियन्स आहे पोहण्याचा. हे बघा तुम्हाला दिसतच असलं आणि हे एवढं मोठं तळं आहे. हे बघा तुम्ही असे पोहिले आहे का कधी मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हे ढकांबे गावामधील आम्ही मका तोडण्यासाठी आलेलो होतो, तिथलं तळं आहे मित्रांनो. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे आमचे अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका.